So you're listening guys, my name is Shanisha, you're watching Tanis the Explorer and Gaming. तर मित्रांनो आज आपली जर्नी होणार आहे 94060 विरार बोरीवली AC लोकल मध्ये. ती त्या गाडीच्या फ्रिक्वेन्सीच्या बद्दल बोललं गेलं तर ती गाडी डेलीची आहे. डेली निघते विरारच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून 3 वाजता आणि तुम्हाला पोहोचवते बोरिवलीचा प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर 3 वाजून 36 मिनिटांनी. टोटल नंबर ऑफ हॉल्स आपले असणार आहे 1 2 3 4 5 6 7 हॉल्स आहे आपले टोटल. आणि ते 7 हॉल्स आणि तर हे मतलब की किती किलोमीटर असेल थांबा 30 किलोमीटर्स कव्हर करायला 30 किलोमीटर्स कव्हर आणि 7 हॉल्स गेला या गाड्या लागणार आहे 36 मिनिट्स. तर चला मित्रांनो मी तुम्हाला भेटतो थेट सीधा विरार रेल्वे स्टेशनला. तर मित्रांनो मी फिलहाल आहे विरार स्टेशनला. आता आपली गाडी 15 मिनिट्स लेट आहे. ती थोड्याच वेळात अराईव्ह करेल. ती अराईव्ह करेल 2 वाजून 7 मिनिटांनी आणि सुटेल 2 वाजून 10+ मिनिटांनी असा. तर मित्रांनो हे बघा एकाची तिकीट भाडे बघा 95 रुपीज. कुठून आहे बघा आपल्या विरार टू बोरीवली. हे बघा मित्रांनो ही गाडी अराईव्ह करते आणि केवढी जास्त गर्दी आहे. गर्दी बघा. ह्याला बोलतात गर्दी. चर्चगेट वरून माणसं आल्या. ठीक आहे. तर मित्रांनो बोंबार्डिया EMU मध्ये पहिल्यांदा असा विंडो बघितलाय. सिमेंट्समध्ये मी फक्त पण बोंबार्डियामध्ये पहिल्यांदा बघितलाय. हे बघा मित्रांनो आपली ट्रेन अराईव्ह करत आहे. रेक्स नंबर 71027105 आहे वाटतो. हे बघा मेडा EMU आहे. मेडा काय नशीब आहे माझा. मेडा EMU भेटली आहे मला मित्रांनो. पण ॲडव्हर्टिजमेंट आहेच. तर मित्रांनो इंटिरियर दाखवतोय बघा. इंडिकेटर पंखे हे हँडल बॅरियर्स ऑटोमॅटिक डोर्स आणि इथे काहीतरी लिहिलं आहे अजून स्टेशन्स सायरन आपला कोच नंबर 7103A. लगेच स्पेस मोठी विंडो सीट्स. आणि मित्रांनो हे जे 6 सीट्स आहे ना हे बघा हे जे 6 सीट्स आहे ना हे फक्त दिव्यांजन लोकांसाठी असतात. आणि अजून काय आहे बाकी AC खूप जास्त चांगले आहे कारण की मेडा AC EMU आहे. आणि मित्रांनो हे 6 कोच आणि बाकीचे 6 कोच कनेक्टेड आहे. म्हणजे सोबत नाही आहे म्हणजे एक वेगळे 6 आणि दुसरा वेगळा 6. आता इथून असे 6 कोच कनेक्ट असतात त्याला पुढे 6 कोच कनेक्ट. हे बघा मित्रांनो हे 6 हे दिव्यांगांसाठी नाही बघ. हे दिव्यांगांसाठी नाही. आणि जर तुम्ही एक कोच बदलत असाल तर इथे लक्ष द्या. ठीक आहे. आणि ह्याच्याने तुम्ही कोणा लोको पायलटशी बोलू शकता. लोको पायलट किंवा गार्ड. आणि मित्रांनो फर्स्ट कोच आणि लास्ट कोच असतो फक्त लेडीजसाठी. आणि इथे स्पीकर. आणि मित्रांनो मी ह्या जर्नीमध्ये तुम्हाला मी सगळे स्टेशन दाखवणार आहे. नालासोपारा विले वसई रोड नायगाव भायंदर नीरा रोड दहिसर आणि लास्टली बोरीवली. टोटल डिस्टन्स आहे 28 to 30 किलोमीटर. वैसे मी ते इंट्रोमध्ये बोललो आहे. आणि मित्रांनो गरमीतला AC लोकलमध्ये प्रवास करायला काय मजा येते. खूप जास्त कूल वाटतं. जर आपल्याला कुठेही कोणतीही अपरिचित सीमा असली तर त्या वस्तूला हात लावू नये. या गोष्टीची सूचना उपस्थित रेल्वे आणि पोलीस कर्मचारी यांना द्यावी. धन्यवाद. हे बघा मित्रांनो ही लोकल आम्हाला पॅरलर मतलब ओव्हरटेक करते आणि समोर आहे बघा एक्सप्रेस ट्रेन क्रॉस करते. Door has been closed and depart from विरार. आपली गाडी टोटल 8 मिनिट्स लेट निघालेली आहे. चालेल ओके. वाटतं आता ह्या जर्नीमध्ये मी सीटमध्ये नाही बसेन.
मला फक्त उभा राहायचं आहे, कारण की मला सगळे हॉल्स एकतर दाखवायचे. तशी ट्रेन आता 70 to 80 टॉप स्पीड जाईल, पण आताशीच बांद्रा टू नायगाव खाडी आली. गाडी 100 पार करेल. मी लिहून देतो, तू आताच कोमट. तर मित्रांनो, मी बोलवतो की गाडी 100 क्रॉस करेल नायगावच्या खाडीमध्ये. हे बघ डॉगी किती क्यूट आहे. विरार, बाय बाय विरार, पुन्हा एकदा भेटूया आणखी एका नवीन जर्नीमध्ये. अगला स्टेशन नाला सोपारा. कृपया दरवाजों से दूर खड़े रहिए. हे बघा मित्रांनो, इथे फास्ट लोकलला थांबवलेलं आहे. ही वट्टो विरारला अप्रोच करते आहे. वट्टो थांबा, ही तिथे थांबा. ओके, आता ही विरारला अप्रोच करते मित्रांनो. आणि मित्रांनो, हे बघा असं नेट सारखं वाटतं, कारण की ते ॲडव्हर्टिजमेंट लावलं आहे. ओके मित्रांनो, आता आपल्या ट्रेन खूप जास्त चांगली स्पीड घेते. हे बघा, हे बघा, ॲक्सलरेट करते आहे आपली ट्रेन. अजून खूप जास्त. हे बघा मित्रांनो, विरार कारशेड. किती जास्त थंडा थंडा कूल कूल वाटतं यार मला. आणि हे बघा, इथे विरार त्या साईडला लोकल पण होती, बोंबार्डियर. आणि इथे पण न्यूली इंट्रोड्यूस मेडा 15 कार EMU उभी आहे बघा. रेक्स नंबर 6081 6082. आणि या सिमेन्स EMUनी सगळा सीन खराब केला यार. मी बोललो होतो 70-80, पण ही तर ट्रेन 93 गेली यार. विरारच्या आउटरमध्येच ट्रेन रागवली. पुढील स्टेशन नाला सोपारा. अगला स्टेशन नाला सोपारा. नेक्स्ट स्टेशन नाला सोपारा. आला नाला सोपारा. नाला सोपारा प्रवाशांनी कृपया काळजीपूर्वक रांगेत उतरावे. हे बघा मित्रांनो, एका सीधे लेनमध्ये सगळे उभे आहे बघा. सगळे लोक एका लेनमध्ये उभे आहे. कोण पण असा वाकडा वाकडा उभा नाही. अगला स्टेशन नाला सोपारा. यात्रीगण कृपया सावधानीपूर्वक कतार में उतरिए. प्लेटफॉर्म बाईं तरफ है. अराइव्ड एट नाला सोपारा. आणि इकडे आपली ट्रेन किती मिनिट्स लेट आले मला माहिती नाही आहे. पुढील स्थानक वसई रोड. कृपया दरवाजापासून लांब उभे राहा. हे बघा मित्रांनो, टॉप स्पीड 98 डिस्टन्स आपल्याला 10 किलोमीटरचा कवर होईल. ॲव्हरेज स्पीड 36. आणि हे बघा, आता स्पीड डिक्रीज होते, कारण की आता वसई रोडचा आउटर येईल. तर मित्रांनो, आम्हाला वसई रोडच्या आउटरला थांबवला गेला आहे. आणि मित्रांनो, मी जेव्हा विरारला येत होतो ना, अंधेरी विरार लोकलनी, तेव्हा हे बघा, ही
टँकर फ्रेट ट्रेन इथेच होती ना, आता पण इथेच आहे. तर मित्रांनो, तेव्हा नवीन नवीन आली होती वेस्टर्न रेल्वेमध्ये, तर पूर्ण एकदम चांगली होती. रेड स्ट्राइप्स दिले होते, पण आता ॲडव्हर्टाइजमेंट कडून ह्याची लुक एकदम अगला स्टेशन वसई रोड. हा मिनटं गप्पा बस. हा साईडला एक्सप्रेस हे बघा, आता इकडे आम्ही वसई रोडला थांबलो. मला बोलायचं होतं की हे जे अनाऊन्समेंट म्हणजे खूप जोराने होतं. वसई रोड. आणि जर तुम्हाला मगाशी ऐकून आलं असेल तर मी परत बोलतो की जे अनाऊन्समेंट खूप जोराने आवाज येत आहे, खूप लाऊड आहे. बघा, ऐका. वसई रोड. Passengers, please alight carefully in queue. Platform is on right side. दरवाजे बंद होताना अडथळा आणू नये. दरवाजों को बंद होते समय अवरोध न करें. तर मित्रांनो, मी सीटवर बसलो कारण की खूप जास्त गर्दी झाली आहे. पुढील स्थानक नायगाव. कृपया दरवाजापासून लांब उभे हे राहा. बघा, केवढं लाऊड अनाऊन्समेंट होतोय. नायगाव. प्रवाशांनी कृपया काळजीपूर्वक रांगेत उतरावे. प्लॅटफॉर्म डावीकडे आहे. नायगाव. अगला स्टेशन नायगाव. यात्रीगण कृपया सावधानीपूर्वक कतार में उतरें. प्लेटफॉर्म बाईं तरफ है. आपला टाइम बघा कितीचा होता नायगावचा. 3:15 आणि आले बघ कधी 3:27. बघा मित्रांनो, समोरून कुठेतरी एक्सप्रेस ट्रेन आहे. पुढील स्थानक आयर्लंड. कृपया दरवाजापासून लांब उभे राहा. आता मित्रांनो, स्पीड बघा. हे बघा मित्रांनो, नायगावची खाडी, सगळ्यातली मोठी खाडी. आणि हे बघा, स्पीड बघा. आता अजून घेणार आहे. आता ह्याच्यानंतर येणार नायगावची सगळ्यातली मोठी खाडी. त्या साईडला फास्ट लोकल ट्रेन्स, या साईडला स्लो. हे बघा, अजून एक एक्सप्रेस ट्रेन. ते पण वॅग 9 लोकोमोटिव्ह सोबत होती. दाखवू नाही शकलो बरोबर. गॅस करा ही कुठली गाडी असेल. एक्सप्रेस. बघा, आता ही सगळ्यातली मोठी खाडी आहे. टोटली 3 किलोमीटर्स मोठी आहे वाटतं. तर मित्रांनो, मी जेव्हा येत होतो तेव्हा आपल्या जी फास्ट लोकल आहे तिने 115ची स्पीड पकडली होती. आणि आता 110ची स्पीड पकडली होती. आणि आता टॉप स्पीड गेली या खाडीच्या मध्ये 90. आणि सगळ्यात डेव्हलप जर्नीची टॉप स्पीड 98. भायंदर. प्लॅटफॉर्म उजवीकडे आहे. हे बघा मित्रांनो, समोर अजून एक AC लोकल आहे. ती मला दिसली होती तेव्हा मी फास्ट लोकलनी प्रवास करत होतो. तर तीच परत आली.
AC लोकल दाखवली ना ती होती भायंदर चर्चगेट AC फास्ट. पुढील स्थानक मीराबाई. कृपया दरवाजांपासून लांब उभे राहा. तर मित्रांनो जर तुम्ही इथे बघाल तर एवढं काही जास्त घाण नाही वाटणार, पण जर तुम्ही याच्या होलातून बघाल ना हे बघा कुठे गेला हे बघा केवढा घाण वाटतोय. प्लॅटफॉर्म माझ्या लेफ्ट साईडला आहे आणि आपली ट्रेन टोटल 25 मिनिट्स लेट आहे. The next station, Mira Road. Passengers. बघा मित्रांनो केवढा जास्त क्लिअर वाटतो. हा आता सायरन का वाजला. पुढील स्थानक दहिसर. कृपया दरवाजांपासून लांब उभे राहा. सेकंड लास्ट स्टेशन अगला स्टेशन दहिसर. कृपया सावधानीपूर्वक तत्काल उतरे. प्लॅटफॉर्म बाईं तरफ है. आपली ट्रेन 27 मिनिट्स लेट. आता वाटतं बोरीवलीपर्यंत 30 होईल. आणि हे बघा इथे विरार AC स्लो लावली आहे. हो हीच आहे ती गाडी आहे बघा मित्रांनो. ही जी आम्ही गाडीत बसलो ना तीच गाडी परत रिटर्न निघणार आहे. पण इथेच आहे त्यांना माहिती पण नाही. परत अशी घुमून फिरून इथे येईल. पुढील स्थानक बोरीवली. कृपया दरवाजांपासून लांब उभे राहा. तर मित्रांनो मी तुम्हाला प्रॉमिस केलं की मी तुम्हाला सगळे हॉल दाखवणार. तर मी आता तुम्हाला बोरीवली दाखवणार, पण मी थोडी इन्फॉर्मेशन देतो. जर्नी एक्सपिरियन्सच्या बद्दल बोललं गेलं तर जर्नी एक्सपिरियन्स ठीकठाक होती. आता बस जर्नी एक्सपिरियन्स ठीकठाक होती. स्पीड 98 होती, एकदम बेस्ट स्लो लोकलसाठी. आणि आता बाकी बोरीवली बघा, कारण की मी तुम्हाला बोललो आहे की मी सगळे हॉल्ट्स तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो हे बघा इथे कुठली तरी एक्सप्रेस ट्रेन उभी आहे आणि हे बघा बोरीवली रेल्वे स्टेशन मी सगळे स्टेशन दाखवले मित्रांनो. आणि ते बोरीवलीला आपली ट्रेन 30 मिनिट एक्झॅक्ट 30 मिनिट्स लेट पोचलेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग.